नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भरगाव येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यानजीक असलेल्या चरीत बस उलटल्याची घटना गळदगा भीमापूरवाडी मार्गावर बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी असून बसमधील दोघांना छातीला मार बसला आहे. बसमध्ये 73 प्रवासी होते. निप्पाणीकडून गळदगाकडे दुचाकीवरून KA 23 EL 3364 रमेश चव्हाण राहणार हुपरी सध्या राहणार गळदगा हा जात होता. दरम्यान भरगाव येणाऱ्या दुचाकीला वाचवताना बस चालक RA बंदी नवलिहाळ यांचे बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत कोसळली. या घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे. महापौर व उपमहापौर यांच्यासाठी आपत्कालीन निधी राखीव ठेवला जातो. हा निधी केवळ आणीबाणीच्या वेळीच खर्च करायचा असतो. महत्त्वाच्या समस्या दूर करण्यासाठी अत्यावश्यक वेळी या निधीचा वापर झाला पाहिजे. मात्र महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांनी हा निधी समुदाय भवन आणि नावाची कमान उभे करण्याबाबत निधीचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे महापालिकेच्या सभागृहात विरोधी गटाच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ सुरू केला. महापौरांना धारेवर धरले. त्यामुळे तब्बल 1.5 तासाहून अधिक काळ बैठकीचे कामकाज रेंगाळले होते. पाणी समस्या यावर्षी गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सूचना करणे गरजेचे आहे. तेव्हा तातडीने स्वतंत्र बैठक करावी अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात सर्वच नगरसेवकांनी केली. त्यावर महापौर शोभा सोमनाचे यांनी 15 दिवसांपूर्वी याबाबत बैठक घेण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा 4 दिवसात बैठक घेऊ असे आश्वासन दिले. सफाई कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप मागील बैठकीत विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केला होता. त्यावरून जोरदार खडाजंगी झाली. आरोप प्रत्यारोप झाले. त्यावेळी सत्ताधारी गटाने आयुक्तांना कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर विरोधी गटानेही जोरदार आवाज उठवला होता. 138 कामगार नियुक्ती बेकायदेशीर असून लोकायुक्तांकडे याची चौकशी करण्यासाठी सोपवले जाईल असे आश्वासन महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मागील बैठकीत दिले होते. मात्र या बैठकीत त्यांनी या मुद्द्यावरून घुमजाव केला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील LED बल्ब बसवण्याच्या टेंडरवरून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार खडाजंगी झाली. 32 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत सत्ताधारी गटाने ठराव मांडला. मात्र जोपर्यंत यावर संपूर्ण चर्चा होत नाही तोपर्यंत त्याला मंजुरी देऊ नये अशी जोरदार मागणी विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी, नगरसेवक अजिम पटवेगार, नगरसेवक रवी साळुंके यांनी केली. शहरातील विविध भागांमध्ये LED बल्ब बसवण्यात येत आहेत. मागील कंत्राटदाराला 6 महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा वाढवून देणे महत्वाचे आहे. याचबरोबर अंदाजे 32 कोटींची तरतूद करून त्यासाठी मंजुरी घेण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी प्रस्ताव सभागृहात मांडला. शासनाकडून देण्यात येणाऱ्या दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा व निराधार लाभार्थ्यांची पेन्शन बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दैनंदिन जीवन जगणे असह्य होऊ लागले आहे. याबाबत लाभार्थी तहसीलदार कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र देण्यात येणारी पेन्शन का बंद करण्यात आली आहे याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने लाभार्थ्यांची परवड होऊ लागली आहे. शिवाय बंद असलेली पेन्शन तातडीने सुरू करावी अशी मागणीही लाभार्थ्यांतून होत आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांकडून जिल्हा पंचायतीवर दिनांक 18 रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. याला प्रतिसाद देत जिल्हा पंचायतीकडून जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा आरोग्य खाते व आशा कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेऊन मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासन देण्यात आले. तर वेतनातील होणारी तफावत दूर करून यापुढे समस्या उद्भवणार नाहीत याची दखल घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. यंदा पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात होत असून यापुढे शहराला पाण्याची कमतरता भासणार आहे. पण गणपत गल्लीतील एका पाण्याच्या व्हॉल्व्हला मोठी गळती लागली आहे. त्यातून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे याकडे महानगरपालिकेने त्वरित लक्ष देऊन ही गळती थांबवावी. तसेच शहरात जिथे जिथे वारंवार पाणी गळती होते त्या ठिकाणांची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे. बेळगाव येथील सांब्रा विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. नव्या टर्मिनल बिल्डिंगसह इतर सुविधा या नव्या विमानतळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी विमानतळ प्राधिकरणाने नोव्हेंबर महिन्यात निविदा मागवल्या होत्या. देशातील नामांकित अशा 7 कंपन्यांनी निविदा भरल्या असून यापैकी कोणत्या कंपनीला कंत्राट मिळणार हे पुढील 2 महिन्यात स्पष्ट होणार आहे. वाढत्या थंडीमुळे अंड्यांच्या वाढलेल्या दरामुळे मिळणारे अनुदान आणि येणारा खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने मुख्याध्यापक व SDMC कमिटींना स्वतःच्या खिशातील रक्कम खर्ची घालून अंडी खरेदी करावी लागत आहेत. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासोबतच सकस आहार मिळावा यासाठी अंडी व केळी वितरण सुरू करण्यात आले. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 केळी दिली जातात. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार असे 3 दिवस अंडी व केळी यांचे वितरण केले जाते. बेळगाव शहरात समृद्धी या स्वयंसेवी संस्थेकडून या साहित्याचे वितरण केले जाते. वास्को येथून बेळगाव मार्गे तालिकोटी येथे जाणारी बस क्रमांक KA28E2392 या बसमधून फोंडा येथून अथणी येथे चालली होती. महानंदा ददेरी नामक महिला बसमधून प्रवास करत होती. तर साधारण 20 किलोमीटर पुढे आल्यावर सदर महिलेला आपल्या पर्सची चेन उघडी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पर्सची पाहणी केली असता त्यामधील 10 तोळे सोने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेची कल्पना रामनगर पोलिसांना देण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे. संकेश्वर गडिंग्लज रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे. दरम्यान या मार्गावर एका ठिकाणी मधोमध असलेल्या खोल खड्ड्यामुळे दुचाकीच्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असतानाही याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व नागरिकांच्यातून व्यक्त केली जात आहे. राज्यातील सामान्य कुटुंबात गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांना महिना 2,000 रुपये देणारी गृहलक्ष्मी योजना कर्नाटकासह देशभरात लोकप्रिय ठरली आहे. राज्यातील कोटींवर स्त्रियांना या योजनेचा लाभ होत आहे. निपाणी तालुक्यातही 55,000हून अधिक स्त्रिया या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र गेल्या 3-4 महिन्यात अनेक तांत्रिक कारणांमुळे उर्वरित पात्र असलेल्या पण योजनेपासून वंचित असलेल्या स्त्रियांचे अर्ज मंजूर होण्यात तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात वारंवार होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन बुधवार दिनांक 27 पासून शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर पर्यंत 3 दिवस विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. निपाणी तालुक्यात ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी तांत्रिक समस्या निवारणासाठी महिलांची झुंबड दिसून आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.